नमस्कार. आबासाहेब निवर्तल्याचे वर्तमानपत्रात वाचून कळले. फार दुःख झाले हो. फार मोठा माणूस. पण काय करणार हो, आम्ही करंटे. अहो सांत्वनाला सुद्धा उठून यायला वेळ नाही. अहो असं कसं केशव गुरुजी, तुमच्या मागे केवढी कामं, केवढा मोठा पसारा आहे कामाचा, आणि तुमच्याशिवाय दशक्रिया विधी पार पडू शकेल का इथं पैठणात? हरी 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 हरी. परमेश्वराने केवढी मोठी जबाबदारी दिली यांच्या शिरावर. आता आपल्या वकुवानुसार करत राहायचं. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या दक्षिण काशी पैठण क्षेत्रामध्ये ईश्वर सेवा करत राहायची बस. या बरं हो. आबासाहेबांच्या दशक्रिया विधीनिमित्ताचं 21 ब्राह्मणांचं भोजन सांगू ना? हो नक्की. नारायणा, मध्यान्नीच्या भोजनाला ये. सोबत हनुमंतालाही घेऊन ये. या. हा, असं वरल्याकडे बघा. पोतं घ्या खांद्यावर. हात लावा सगळी जण. वारलेल्या माणसाचं नाव घ्या. हा, आणि आता हळूहळू राग पाण्यात सोडत राहा. हा, आता पोतं द्या फेकून. आणि आता हात पाय तोंड धुवून घ्या. बापू, नवा कोरा पोता आहे ते. घराकडे धुवून नेता येते. बरोबर अक्का. अहो तसं केलं तर पाप केला वाणी होईल. तुमच्या आईचा आत्मा फिरत राहील इकडे तिकडं. तुम्हाला चालेल का? नाही नाही, तुम्ही धुवून घ्या. वय देवा. जेवण आणलं. हा, सावकाश. हा, हळू हळू हळू. बसा, टेकून बसा. आज कोणाकडे? केशव भटजींकडे. सायगावचे यजमान होते. यथासांग पाहुणचार केला. घरी येऊन जा म्हणाले. जगण्यासाठी जेवावं तर लागणारच. पण दुसऱ्याचे तुकडे मोडत असे अजून किती दिवस काढायचे? आता या वयात मला कोण मामलेदार करील? शाळा मास्तरची नोकरी सुटली नसती तर हे दिवस दिसले नसते. त्यात मी अशी वांझोटी आले तुमच्या संसारात. मूल बाळ झालं असतं वेळेत तर निदान हाताशी तरी आलं असतं. जाऊ दे आता. कशाला जुनं घासत बसायचंय? जेवून घ्या. शुगर वाढेल तुमची. आला दिवस ढकलायचं झालं. काय जिलेबी घ्या. जिलेबी. दोन भजी पार्सल. बाण्या, आज सकाळी सकाळी चाळणीला धार दिलं वाटतं. चाळणीचा सोडा मालक. हे पोतं बघा. नवं कोरे. बोला किती येता? भाण्या, अरे राखेचं पोत आहे. ह्याचे असे किती पैसे येणार? अहो मालक, एकदा दूध उन्हात टाकलं की कोणाला कळते यात राग होती का सिमीट? बरोबर, 10 रुपये देईन. 12 तोडा मालक, नाहीतर येतो. अरे असू दे असू दे, दे इकडे.
हे घे. किरकिऱ्या तुझा बाप आला बघ. ए किरकिऱ्या, अरे भाण्या, प्रार्थना झाली, गणिताचा तास झाला, आता शारीरिक शिक्षणाचा तास संपायला आला आणि तुम्ही आत्ता उगवताय. अरे तुमच्या मर्जीप्रमाणे यायला ही काय धर्मशाळा आहे का? आता बघताय का माझ्याकडे सुंबासारखे? चला वर्गात. हा चला. अब शाशिर होने का टाइम आ गया दोस्तों. अब इंतजार की घड़ी खत्म. भाई और बहनों, मेरी चड्डी पहनो. अरे रोटी कपडा और मकान आमच्या गुरुजींचा बाहेर. 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 रोटी कपडा और मकान आमच्या गुरुजींचा बाहेर. गुरुजींनी गुडघ्यावर का बसवलं होता सकाळी? हा काय र? शाळेत शिकायला जातोस की नाच काम कराया? दुपारी भजी कुठून आणली र? मुलाण्याच्या हॉटेलात ना. आणि पैक गेला असेल बोंबलत चाळण घेऊन त्या नाथ घाटावर. कुठून आणलंस पैक? सकाळी एक पार्टी गावली. शाळा चुकवून त्यो बघ कसा शिलाई मशीनवर पाय मारून पुन्हा पुस्तकात डोकं घालतो या. का तुला बी गुण लागला तुझ्या बापाचा? उठसूट सारखं जायचं त्या गटारात बुचकाळायला. माझ्या एकटीच्या पगारात समजा संसार रेटतोय वय. हा या मुकादमाकडे शब्द टाकला या. म्युन्सिपाल्टी टपरी देतो म्हणतो या. आता हातपाय चालवायला नगत वय. हा बघतो. काय बघतो? हा पंचांग तू बघत राहा पंचांग देशी दारूच्या दुकानाचं. आणि हा भाण्या जाऊ दे तिकडे राख सावडा या घाटावर. तिकडे रस्ते जाडून जाडून माझ्या कमरेचा काटा पार तुटून गेला या. तरी बी समद्यानं हाय का त्याचा काही? माझ्या नशिबाचा तमाशा मांडल्या नुसता समद्याने. तू काय बघतीस कर की? यजमान, ओ यजमान, नमस्कार. ओ नमस्कार नमस्कार नमस्कार. चल बाजूलो बाजूलो. नमस्कार. काय सेवा करू आपली? कोण गेलं कुटुंबात? शिवाजीराव हे नाव झालं. नात्यानं कोण होते तुमचे? बारका भाऊ होता माझा. अरे रे, फार वाईट झालं हो. असो, ईश्वर इच्छा बोली असे. नियती हो नियती. नियती हो. दिवस रात्र दारू प्यायचा. हे बघा, आपण सगळं साग्र संगीत करू. हा, त्यांची सर्व पापातून मुक्तता करू. त्यांना नक्की मोक्ष मिळेल. बरं, विधीसाठी कोण बसणार आहे? बाजीराव माझा पुतण्या. बा या ना, या या या. चल या 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 या. नमस्कार. दिसले यजमान की धावले. शांता, काय ग? किती वेळा सांगावं धाडायचा?
ए शांता ये किती वेळा सांगावं धाडायचं तुला? मलाच धीर होत नव्हता आत्याबाई. अगं घाबरायचं नाही. याच्यापैकी कित्येक जणी माझ्या हाताखाली तयार झाल्यात. नाहीतर काय, सुरुवातीला आम्हाला बी असंच वाटत होतं. हळूहळू शिकशील गे. सगळ्या देवतांचं स्मरण करा, सगळ्या देवतांना नमस्कार करा, आपल्या सगळ्या पितरांना नमस्कार करा. यजमान, आश्मा कुठं आहे? अहो, तुमच्या जिपडाच्या सीटाखाली राहिला असेल. लय जणांचं असं होतं, कोणी तर राखेचं गट्टुळा विसरतात. आत्ता बोला. भान्या, हा तर किरकिऱ्या, जा रे यांचा आश्मा शोधून आण. अहो, बिना आश्माचा विधी करणं म्हणजे ड्रायव्हर विना गाडी. कसं? भान्या, गप्पा बस. शारदा बघ, पहिल्यांदा इथं आली ना तेव्हा 15 दिवस नुसती घाबरून बसून होती. आता बघ कशी ढाण्या वाघासारखी काम करते. धाडस करून शिकायचं सगळं. कष्टाचा एक एक धागा विणत गेलीस की संसाराच्या गोधडीला तेवढंच ठिगळ पाणी मिळतं बघ.